याच मुंबईच्या पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आता आक्रमक झाला। पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली। मुंबईची आर्थिक हत्या होती तर 48 तासांची दिलेली डेडलाईन आता संपत आली असून आता प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। तसंच उद्या मुंबईकर कामावर रुजू होताना त्यांना अंघोळीचं पाणीच नसेल तर काय करायचं असा सवाल देखील त्यांनी विचारला। मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला त्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही। महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे, ही साजरी करत असताना घरी पाणी नाही हे एक संकट आहेच। लॉंग वीकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो, पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीचंच पाणी नसेल इथपासूनच सुरुवात झाली तर काय। पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय SRAनी पाणी घेतलं, SRAनं वाटतंय चाळीनी पाणी घेतलं, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलं। सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँकसाठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागलेले आहे। दरम्यान या संदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहू। ज्या पद्धतीने अगोदरपासून जी नियमावली होती पाऊस पडेपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, 15 जूनपर्यंत कुठलाही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका, कुठली अडवणूक करू नका। तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही।